समता विकास पॅनल हा माझ्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्याच्या होऊ घातलेल्या 2026-28च्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत नांदेडसह महाराष्ट्रातल्या विविध वकिलांच्या समस्या आहेत. सर्वात मोठी समस्या आहे सध्या नांदेड वकिलांवर होणारे हल्ले. ते हल्ले रोखण्यासाठी शासनाने पावले उचलावीत याच्याकरता ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट शासनासमोर प्रलंबित आहे. तो ऍक्ट प्रकर्षाने प्रभावीपणे अंमलात येणे आणि तो पास होणे ही एक वकिलाच्या हिताची सर्वात मोठी गोष्ट आहे. ती करण्याकरता मी त्याचा सतत पाठपुरावा करून तो ऍक्ट पास करण्याकरता जे काही प्रयत्न करतील ते प्रयत्न करण्यास कटिबद्ध राहील. वकिलांचं हित जोपासणे हेच कोणत्याही अभियोक्ता संघाचं प्रथम कर्तव्य असतं. त्याच्यामध्ये काय कसल्या प्रकारचे हल्ले होतील त्यावेळेस त्या पद्धतीनं त्याचा निर्णय घेऊन त्याच्याकरता वकिलाच्या हिताकरता वकिलाच्या विकासाकरता जे काही पावले उचलता आहेत ठोस पावले उचलता येतील ते पावले उचलण्याचं काम असेल ते उचलण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करेन. मतदाराच्या म्हणजे याच्यामध्ये शक्यतो मतदार हे सर्व वकीलच असतात. त्यामुळे वकिलाच्या सर्व समस्या ह्या एकच असतात. त्या समस्या काही पक्षकाराच्या बाबतीत असतात, काही न्यायिक अधिकाऱ्यांच्या बाबतीत असतात, काही क्लरिकल स्टाफ बद्दलचे असतात. त्या समस्या वेळोवेळी ज्या काही त्यांना भेडसावत असतात त्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागते. त्यावेळेसच त्यांना वकील संघाच्या अभियोक्ता संघाच्या सहकार्याची आवश्यकता पडते. त्यांना ते वेळोवेळी सहकार्य देऊन त्यांच्या समस्या सोडवणं हे परम कर्तव्य राहील आणि ते करण्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न करेन. नांदेड अभियोक्ता संघाचे मतदान हे 8/5/2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्हा न्यायालयाच्या कक्षामध्ये होणार आहे. तर तुम्ही पाहिलं तर आमच्या वकिलाच्या तसं पाहिलं तर वकिलालाही जातात ना. आमच्या पॅनलमध्ये विविध जातीच्या संपूर्ण जातीचे आणि समाजाचे लोक समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये मी, माझे उपाध्यक्ष महेंद्र बावळे, माझे सचिव ॲडव्होकेट रवींद्र पाटील, दुसऱ्या महिला उपाध्यक्ष वनमाला मनोहर, तसेच माझे सहकारी विशिष्ट सहाय्यक पदाचे जयेश पाटील, कोषाध्यक्ष पदाचे फिरोज पठाण, तसेच आता महिला जे प्रतिनिधी आहेत त्या महिला प्रतिनिधी आणि तोहूर पठाण हे माझ्या सभासद आहेत. त्याच्यावरून तुम्हाला जे आहे माझ्या पॅनलमध्ये वेगवेगळ्या समाजाचे सभासद आहेत. त्यामुळे माझ्या या पॅनलचं नाव समता आणि एकता ठेवलेलं आहे ते योग्य आहे. माझ्या पॅनलचं मी आता तुम्हाला सांगितलं की माझ्या पॅनलमध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक असल्यामुळे माझं पॅनल जे आहे हे समाजाचा समतोल साधणारं पॅनल आहे. याच्यावरून दिसून येईल. याच्यावरून याची भिन्नता दुसऱ्या पॅनलमध्ये याची भिन्नता तुम्हाला दिसून येईल. पॅनल विजयी झाला तर पुढची भूमिका काय असणार? भूमिका ही एकच आहे. वकिलाच्या समस्या आणि वकिलाचं हित हीच या समस्या माझ्या पॅनलची हे आणि त्याचा प्रभावीपणे राबवण्याची मी ग्वाही देतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने महिलांना प्राधान्य देण्याकरता, महिलांना कार्यकारिणीमध्ये समावेश करण्याकरता, कार्यकारिणीच्या एकूण 30% महिलांना आरक्षण देण्याकरताचं जे ठोस पाऊल उचललेलं आहे आणि वेळोवेळी महिलांच्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्या सोडवणे या कार्यकारिणीचं आद्य कर्तव्य राहील. वकिलांना तसं पाहायला गेलं तर स्टायफंड नाही, वकिलांना कसल्याही प्रकारचे भविष्य निर्वाह निधीचं कोणतंही प्राधान्य नाही. आमच्या या सर्व याचा पॅनलचा विचार करता दिनांक 8/5/2026 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये माझ्या समता एकता विकास पॅनलच्या माझ्या सर्व कार्यकर्ते सभासदांना भरघोस मतदान देऊन प्रभावी विजय करावे असे माझे सर्वांना आव्हान राहील. मागचा पॅनल जे आहे जो 2024 ते 26 हा पॅनल समता एकता पॅनल माझे मोठे भाऊ ॲडव्होकेट आशिष गोदमगावकर यांच्या अध्यक्षतेखाली लढवलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या वकिलांनी आशिष गोदमगावकर यांना भरघोस मताने आजपर्यंतच्या नांदेडच्या इतिहासामध्ये अत्यंत प्रभावी आणि अत्यंत प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिलेलं आहे. याच्यावरूनच त्या पॅनलची लोकप्रियता आणि त्या पॅनलचं प्रभावी कार्य दिसून येते आणि त्याचीच ग्वाही त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये वकिलांच्या समस्या सोडवण्याकरता पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आणि मी यापुढे सुद्धा या समता एकता पॅनलची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध राहील.